नमस्कार, मी आहे पी बटर 0902 आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप साऱ्या मुलींचा हा प्रॉब्लेम असतो. इथे फॅट असतं ज्याला आपण ब्रा बल्ज बोलतो, म्हणजे ब्राच्या बाहेरचे फॅट आलेलं असतं किंवा आर्मपिटच्या खाली फॅट असतं. काहींना इथे बॅकला पण फॅट असतं, म्हणजे जी ब्राची जी स्ट्रिप असते त्याच्या बाहेर फॅट आलेलं असतं. आणि जेव्हाही आपण टाईट फिटिंग क्लोथ घालतो तर अनइझी वाटतं, अनकम्फर्टेबल वाटतं, कॉन्शियस फील होतं खूप साऱ्या मुलींना जेव्हाही टाईट फिटिंग कपडे घालतो तेव्हा. आपल्या आवडीचे कपडे घेतो, बाहेर जेव्हा पडलो का लक्ष सारखं तिथेच असतं. तर ह्यासाठी मी तुम्हाला 2 टिप देते. पहिली जी टिप आहे त्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही, काहीच मेहनत करायची गरज नाही. एक साईज मोठी घाला. जी ब्रा, जे इनर्स तुम्ही आत्ता जे घालत आहात त्याच्यापेक्षा एक साईज मोठी घाला, म्हणजे बऱ्यापैकीचे फॅट जे आहे ना ते कवर होईल तुमच्या बॉडीचं. पण हे फक्त टेम्पररी सोल्युशन आहे जोपर्यंत तुम्ही वर्कआउट चालू करत नाहीत. दुसरी टिप ही आहे की आज एक आपण असा वर्कआउट बघत आहोत जेणेकरून पूर्ण बॅक फॅट जे आहे ते कमी होईल. ब्रा बल्ज कमी होईल, आर्मपिटच्या खालचं फॅट कमी होईल, बॅकचंही अपर बॅकचंही फॅट कमी होऊन जाईल. खूप इझी एक्सरसाइजेस आहेत, काही मेहनतची गरज नाही, घरीही करू शकता. नो इक्विपमेंटची सगळे एक्सरसाइजेस आहेत. फक्त कॅलरी डेफिसिटमध्ये जावा. तुमच्या बॉडीला जेवढी कॅलरीची रिक्वायरमेंट आहे ना फक्त तेवढंच कन्झ्युम करा आणि मी गॅरंटी देते कॅलरी डेफिसिटमध्ये जावा आणि हे एक्सरसाइजेस 1 वीक करून बघा, तुम्हाला डेफिनेटली फरक दिसेल. विदाउट एनी डिले एक्सरसाइज बघूया. पण एक्सरसाइज बघायच्या आधी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स भेटत राहतील. हे बघा, एक सायंटिफिक टर्ममध्ये तुम्हाला समजवते, एकदम थोडक्यात समजवते. जेव्हा तुमच्या बॅकला फॅट असतं ना त्याचं कारण हे आहे की तुमचे शोल्डर आणि अपर बॅक जी आहे ती वीक आहे. आणि कोणताही बॉडी पार्ट असो तुमच्या बॉडीमध्ये, तुम्हाला जर फॅट लॉस करायचा आहे, मसल बिल्ड करायचा आहे, तर सर्वात आधी त्या बॉडी पार्टला ब्लड सर्क्युलेशनची गरज आहे. आणि ते तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही त्याला ट्रेन करता, त्या मसलला ट्रेन करता. आता आपण कोणतेही एक्सरसाइज जे आज आपण बघणार आहोत, आपण टोटल 5 एक्सरसाइजेस बघणार आहोत. तर तुम्ही नोटीस कराल एक्सरसाइज करतानाच तुम्हाला ते मसल फील होईल आणि जेही मूवमेंट करो ते सगळं मूवमेंट टार्गेट करणार आहे तुमच्या बॅक फॅटला. फर्स्ट एक्सरसाइज बघा, असं करायचं आहे. हे जे हात आहेत ना हे असे ठेवायचे आहेत आणि मागे स्क्वीज करायचं, एकदम स्क्वीज करायचं. जेव्हा तुम्ही स्क्वीज कराल तेव्हाच तुम्ही नोटीस कराल की तुमची बॅक जी आहे, अपर बॅक, शोल्डर, डेल्ट एरिया मूव्ह करत आहे. हे स्क्वीज करायचं आणि मग फुल रिलॅक्स करायचं. स्क्वीज, रिलॅक्स, स्क्वीज, रिलॅक्स. जेवढं होईल तेवढं स्क्वीज करा, रिलॅक्स. आता हे जे आहे, हा एक्सरसाइज जो आहे तो तुम्हाला 15 रेप्स करायचा आहे आणि 4 सेट्स करायचा आहे. नेक्स्ट एक्सरसाइज बघा. आता हे जे हात आहेत ते जॉईन करायचे आहेत असे आणि मग हात लिफ्ट करायचा आहे. अप, होल्ड, डाऊन, डाऊन, होल्ड, अप, डाऊन. हा एक्सरसाइज करतानाच तुम्ही नोटीस कराल की तुमचं जे ट्रॅप आहे, अपर बॅक आहे, मूव्ह करत आहे. आणि हे एक्सरसाइज करूनच मसल टोन होईल. मसल टोन झाला का फॅट लॉस होईल. ही एक्सरसाइज तुम्हाला करायचं आहे किती? 15 रेप्स, 4 सेट्स. थर्ड एक्सरसाइज जे आहे ना, हात वरती करायचा आहे आणि 1 साईडला ट्विस्ट करायचा आहे. हे झालं, परत अप, परत डाऊन, साईडवेज. ज्या साईडला तुमचा हात बेंड करत आहे ना त्या साईडला तुम्हाला फील होईल मसल मूवमेंट. आणि हा झाला थर्ड एक्सरसाइज. आता परत ह्याचे 15 रेप्स आणि 4 सेट्स मारायचे आहे. आता आपण बघूया आपला फोर्थ एक्सरसाइज. फोर्थ एक्सरसाइज आता बघायचा आहे. बॅक स्टिफ, हात जे आहे ते असे करायचे आहेत, स्ट्रेट असं 90 डिग्रीज, आणि हे असं मूवमेंट करायचं आहे. हे एक्सरसाइज नीट ट्रेन होतं तुमचं रेअर डेल्ट. मसल ब्रेकडाऊन झालं
का फॅट लॉस व्हायला स्टार्ट होणार. काही डंबलची पण गरज नाही, फक्त हे मुवमेंट करा. फिफ्थ एक्सरसाइज खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हालाही आवडेल. ॲक्च्युली हे स्विमिंग आहे, पण आपण पाणीमध्ये स्विमिंग नाही करत आहोत, आपण व्हर्च्युअल स्विमिंग करत आहोत, इनविजिबल स्विमिंग करत आहोत. हे बघा, सेम स्विमिंगची मुवमेंट करायची आहे. फुल राऊंड करायचा आहे. ओके, इझी आहे ना खूप हा पण वर्कआउट. तर हे झाले आपले 5 एक्सरसाइजेस. जेवढे पण एक्सरसाइजेस आपण बघितलेत ना खूप इझी आहेत, ह्यात रनिंग इन्व्हॉल्ड नाही. त्यामुळेच इंटेन्सिटी वाढवण्यासाठी तुम्ही असं करा, 30 सेकंड ईच एक्सरसाइज करा आणि मग सगळे एक्सरसाइजेस 5 एक्सरसाइजेस झाले का 1 मिनिटचा ब्रेक घ्या. असे करून तुम्ही 5 राऊंड करा. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला थोडंसं मसल स्टिफनेस स्टोरनेस जाणवेल. जर ते जाणवलं म्हणजे तुम्ही एकदम परफेक्ट एक्सरसाइज केला आहे, आणि जर नसेल जाणवलं म्हणजे तुम्ही स्वतः समजून घ्या की एकदम घाईघाईमध्ये सेट कंप्लीट करण्यासाठी तुम्ही हे सगळे एक्सरसाइजेस केले आहेत. प्रत्येक सेट प्रत्येक रेप करताना मसलवर फोकस करून एक्सरसाइजेस करा, म्हणजेच तुम्हाला जे रिझल्ट्स आहेत ना ते खूप चांगले दिसतील. आणि हो, मला चुकीचंही ठरवू नका की हे वर्कआउट केले बॅक फॅट संपलं नाही, काहीच नाही झालं, फक्त वेस्ट ऑफ टाईम झालं. न्यूट्रिशन जरुरी आहे, न्यूट्रिशन इक्वली इम्पॉर्टंट आहे. 1 तासामध्ये जिम होत नाही, 1 तासामध्ये बॉडी बनत नाही. जर असं असतं तर भरपूर लोक बॉडी बनवून असे पुढे उभे राहिले असते. त्यामुळे न्यूट्रिशनवर फोकस करा, सोबत हे वर्कआउट करा आणि रिझल्ट्स तुम्ही स्वतः बघाल. हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.